मित्रांनो, विचार करा, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची सर्वात मोठी लढाई बाहेरच्या जगाशी नाही, तर तुमच्या स्वतःच्या डोक्यात आत सुरू आहे, तर तुमचा विश्वास बसेल? रोज सकाळी जेव्हा तुम्ही अलार्म वाजल्यावर तो बंद करून म्हणता, अजून फक्त 5 मिनिटं, तुमच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली जाते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय उद्यावर ढकलत असता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम बनत असता. हे जग तुम्हाला तेव्हाच गुलाम बनवू शकतं जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर ताबा गमावता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक गोष्ट नाही तर एक प्रवास बघणार आहोत. असा प्रवास जो तुम्हाला तुमच्या मनाचा मास्टर बनवेल. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण शेवटचं चॅप्टर तुमची जगण्याची दृष्टी बदलून टाकेल. आर्यन नावाचा एक तरुण होता, ज्याच्याकडे सगळं होतं पण शिस्त नव्हती. तो एका डोंगरावरील मठात गेला. तिथे त्याने पाहिलं की प्रचंड शक्तिशाली घोडा नियंत्रणाबाहेर गेलाय. मास्टरने त्याला शांत केलं. आर्यनने विचारलं, हे कसं शक्य आहे? मास्टर म्हणाले, आर्यन, हा घोडा तुझं मन आहे. याला जर मोकळं सोडलंस तर हा तुला संपवेल, पण जर याला मानसिक शिस्तीचा लगाम घातला तर हा तुला जगाच्या पाठीवर कुठेही नेईल. इथेच लक्षात घ्या मित्रांनो, डिसिप्लिन इज नॉट अ पनिशमेंट, इट्स अ सुपर पॉवर. आपला मेंदू नेहमी सोपा रस्ता शोधतो. त्याला कम्फर्ट झोन आवडतो. पण लक्षात ठेवा, कोणतंही मोठं साम्राज्य सोफ्यावर बसून तयार झालेलं नाहीये. तुम्ही कधी विचार केलाय का की मोबाईलवर रील्स बघताना तासनतास कसे निघून जातात, पण अभ्यासाला किंवा कामाला बसलं की 5 मिनिटं सुद्धा युगासारखी वाटतात. याला म्हणतात डोपामाइन ट्रॅप. तुमचं मन फसवतंय. ते तुम्हाला अशा गोष्टींकडे ओढतंय जिथे कष्ट कमी आणि मजा जास्त आहे, पण ही मजा तुम्हाला आतून पोकळ करते. जेव्हा तुम्ही इन्स्टंट प्लेजर निवडता, तेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यातील यशाचा गळा घोटत असता. जर तुम्हाला या जाळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या मेंदूला रिवायर करावं लागेल. आर्यनने मास्टरला विचारलं, मग मी मनाला कसं हरू? मास्टरने त्याला एक अस्त्र दिलं, द 5 सेकंड रूल. जेव्हा पण मनामध्ये आळस येईल किंवा एखादं काम टाळावंसं वाटेल, तेव्हा 5, 4, 3, 2, 1 अशी उलट गिनती करा आणि 1 म्हणताच उभे राहा. तुमचा मेंदूला तुमच्यावर ताबा मिळवण्यासाठी फक्त 5 सेकंदाचा वेळ लागतो. जर तुम्ही त्या 5 सेकंदात कृती केली तर तुम्ही तुमच्या मेंदूला हरू शकत नाही. आर्यनने हे रोजच्या आयुष्यात सुरू केलं. सकाळी उठताना, व्यायाम करताना, स्क्रिप्ट लिहिताना, आणि हळूहळू चमत्कार घडू लागला. कधीतरी तुमची विल पॉवर संपते. अशा वेळी काम येतं ते तुमचं वातावरण. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि समोर गुलाबजाम ठेवले असतील तर तुमची विल पॉवर हारणारच. यशस्वी लोक स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्यापेक्षा आपलं वातावरण असं बनवतात की त्यांना चुकीची गोष्ट करण्याची संधीच मिळणार नाही. तुमचे टेबल स्वच्छ ठेवा, मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. लक्षात ठेवा, एन्व्हायरमेंट इज स्ट्रॉंगर दॅन विल पॉवर. आर्यन आता बदलला होता, पण हा बदल फक्त कामात नव्हता तर त्याच्या ओळखीमध्ये होता. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगत राहाल की मी आळशी आहे, तोपर्यंत तुम्ही आळशीच राहणार. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मी एक शिस्तप्रिय माणूस आहे, त्या दिवशी तुमचं शरीर तुमच्या शब्दाचं पालन करेल. तुमची आयडेंटिटी बदला, तुमचे रिझल्ट्स आपोआप बदलतील. आर्यनने तेच केलं. आज तो यशस्वी उद्योजक आहे आणि कल्पक लेखक आहे, कारण त्याने स्वतःच्या मनाला जिंकले. तर मित्रांनो, आज तुम्ही या 30 मिनिटात जे ऐकलं ती फक्त माहिती नाहीये, ही तुमची नवीन आयुष्य सुरू करण्याची संधी आहे. उद्या सकाळी जेव्हा तुमचा अलार्म वाजेल तेव्हा तुमच्या समोर 2 पर्याय असतील. एक, पुन्हा झोपून स्वप्न बघणं, आणि 2, ताडकन उठून ती स्वप्न सत्यात उतरवणं. लक्षात ठेवा, पेन ऑफ डिसिप्लिन, शिस्तीचा त्रास, हा पेन ऑफ रिग्रेट, पश्चातापाच्या त्रासपेक्षा 1 पटीने बरा असतो.
तुम्हाला कोणतं दुःख हवंय निवड तुमची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही स्वतःला बदलण्याची शपथ घेतली आहे तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा, मी माझ्या मनाचा मालक आहे. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो नेहमी काम उद्यावर ढकलतो. भेटूया पुढच्या अशाच एका आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीत. जय हिंद, जय महाराष्ट्र.